जगण्याचा उत्सव करतो. कृष्ण जगणं सुंदर करतो आणि बाबांनो तुम्हीही तुमचं जगणं सुंदर करा याच्यासाठी कृष्ण पुढाकार घेतो. आपल्यासाठी तर सगळेच जण जगतात हो, पण कधीतरी जगाच्या संसारासाठी जगाच्या कल्याणासाठी 2 पावलं उचलता येतील का, हा भाव आपल्या मनात कायम असला पाहिजे. साधे पशु पक्षी सुद्धा आपल्या आपल्या काड्या गोळा करतात, आपलं आपलं घरटं बांधतात. त्यांना निसर्गाचा नियम पक्का माहित आहे, हे घरटं 4 दिवस आहे, नाही 1 दिवस आपल्याला इथून निघून जायचं. माईंचा हा 3रा स्मृतिदिन. माईंच्या प्रेरणादायी जीवनातून समाजसेवेची भावना जागृत व्हावी, माईंच्या कार्याचा वारसा पुढे न्यावा या हेतूने, या उद्देशाने माईंच्या नावाने सुरू केलेला हा पुरस्कार सांगायची की माझ्याकडे जे आहे ते मी वाटून खाल्लं पाहिजे, जे माझ्यासोबत आहे त्यांनाही दिलं पाहिजे. ती आपली संस्कृती आहे आणि आमच्याकडे आमच्या आईचा आशीर्वाद, आमच्या आईची प्रेरणा, आमच्या आईची ऊर्जा, हे जे काही आहे ते आम्ही सगळं तुम्हा लोकांसोबत वाटून घेतो आहे. त्यामुळे हा पुरस्कार फक्त नावाला पुरस्कार नाही, आमच्याकडे जे जे आहे ते सगळं आम्ही शेअर करतो. ताईंचा फोन आल्यावर विचारलं, संजय मी ममता सिंधुताई सकपाळ बोलते. ताईंना विचारलं, तुम्ही ताईंची खरीच मुलगी का? आम्ही काय माणसं ना, आमची बरीच मुलं आहेत अशी सांगत असतात संजयदांचा मुलगा म्हणून. मग ताई बोलली, हो हो, जिची माईनी नाळ तोडली तीच मीच, ममता सिंधुताई सकपाळ. ज्यावेळी आश्रमात आल्यात आम्ही खरंच पावन झालो. जे के रंजले गांजले त्यासी मने जे आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. मृदू सबाह नवनीत तैसे सज्जनाचे चेत, जयासी अपंगिता नाही त्यासी धरी जे हृदयी. दया करणे जे पुत्रासी तेची दासा अनिदासी. तुका मने सांगू किती तोची भगवंताची मूर्ती. त्यांच्यामध्ये भगवंताची मूर्ती होती. त्रासलेले आहेत, चिंताने ग्रस्तलेले आहेत, कष्टमध्ये आहेत, कुठल्या विकाराने ग्रस्त आहे, आजाराने पीडित आहे. रंग मोठे छोटे सगळे सारखेच सिंधुताईसाठी होते आणि त्यांना ते आपलेसे करीत होते. त्यांचे दुःखी मानेवरून मायेच्या हात फिरवत होते, आधार देत होते, योग्य सल्ला देत होते. असाच माणसाचा ठाई भगवंत असतो, यामध्ये 2 मत नाही. माई परिवार हा वंचित घटकांसाठी किती असोशीने काम करतोय. आपल्याला नाकारल्या जातं त्यावेळेला दुःख होतं आणि त्या दुःखाचा पण आपण कसा स्वीकार करायला पाहिजे हे माईंनी या सगळ्या बहीण भावंडांना शिकवलेलं आहे आणि त्यांनी ते लिहून काढलेलं आहे. मला इतक्या छान वाटतं जेव्हा जेव्हा मी माईंच्या आश्रमात जातो आणि रमतो तिथे, त्यावेळेला या सगळे ध्येयमूल्ये त्यांनी एका लिहून काढली, रेखाटलेली आहे. ते बघून एक खूप खूप प्रेरणा मिळते. अंधकार जर नाहीसा करायचा असेल तर तो रोषणाईनं दूर होत नाही, तर त्यासाठी सूर्यप्रकाश लागतो. असाच सूर्यप्रकाश 40 वर्षापूर्वी महाराष्ट्रात सिंधुताईंच्या रूपानं आला होता आणि त्या प्रकाशानं अनेक अनाथ बालकांच्या जीवनातला अंधकार कायमचा दूर केला. कुणीतरी मगा म्हणलं की माईना आई म्हणलं असतं तर बरं झालं असतं. मी त्याला सांगितलं
काही मुलांची असते ती आई आणि हजारो लेकरांची असते ती माई. माई ही मदर नाही आहे, ती ग्लोबल मदर आहे.